झालं चाल. झालं झालं चला. हे काय एवढं घालून घेतली हो जॅकेट आणि त्याच्यावर ते ओढणी. गरमी किती आहे आणि त्या लेकराली एवढं झाकून झुकून दिली. एवढ्या गरमीची शिजून जाईन ना ते, आणि तू शिजून जाशील. हा शोभा, मग काय उघडी बागडीच राहू काय? आई तुम्ही तर जुन्या काळच्या आहे, तुम्हाला तर समजलं पाहिजे. जुन्या काळच्या बाया कशा 1.5 महिना 1.5 महिना अशा बांधून राहत. अशा स्वेटर घालून, स्वेटर नाही निघे त्याच्या अंगातलं आणि कानाची पट्टी नाही निघे. मी तरी डिलिव्हरी झाली तेव्हापासून ना कानात नाही घालत, स्वेटर नाही घालत. आता बाहेर चालली, बाहेरची हवा नाही लागली पाहिजे म्हणून हे घालली मी. तेव्हा नाही केली परत. आता 1.5 महिना होत आला, आता तू परत करतो काय? हा, डिलिव्हरी झाल्याबरोबर 8-15 दिवसच परत करा लागते. कानाले बांधून ठेवा लागते आणि गुपचूप झोपलं राहा लागते. तू तर जसं लेकरू झालं तसं बोंबलाले भिडली त्या दवाखान्यातच. काय काय बोलणं होय बापा तू? हा, शांत तरी म्हणतच होती चुप राहावं. मग बोल जो चुप राहावं, तरी तू ऐके काय? नाही ऐके ना. आता तुला परत समजून राहिली काय? हो, आता बाहेर चालली मी म्हणून. नाही तर घरात मी केली का? मी ना स्वेटर नाही घातलं, डोक्याला नाही बांधलं, ना आता डोक्याला नाही बांधलं. मी फक्त हे जॅकेट घालून घेतलं बापा. चाल बा, कर तू जे करायचं आहे ते. चल पटकन, मला तिथून मग अजून ऑफिसला जावं लागते. हो चला ना. आईच तर वय लावून राहिल्या घरानं. हे घातलं आणि ते घातलं मी, मला जे पटलं ते. हो ठीक आहे ठीक आहे. बरं राहायचे मग 1-1.5 महिना? नाही काय 1-1.5 महिना, आता 2-3 महिने राहीन मी तिथं साजरी. आता तुम्ही राहा इथं सुखानं, मी राहतो तिथं सुखानं. हा, 1-1.5 महिना काय खाऊ घातल्या तुम्ही? काही नाही, सगळं कमजोरी आल्यावानी लागून राहिलं मला. येईन आणून टाकलं पण तुम्ही बरोबर बनवून खाऊन नाही घातलं मला. आता राह तुम्ही माझ्या घरी 2-3 महिने, चांगली टणक होऊन येतो चांगली. हो हो ठीक आहे. चला, आणि राधाला समजावून दे जा बरोबर. येते म्हणा आई. हो मी समजावतो, राहते ते माझ्या संग. आणि हिले पाहिजे हा, हिच्यावर लक्ष ठेवजो बरोबर. मालिश गिलिश करत जाजो, अंग पाय धुवून देत जाजो. आणि मुतल्याबरोबर तिचं लंगोट बदलून देवाचं. हो मी घेतो काळजी तिची. इथं यायला म्हणून थकली का डायपर आणून द्या, डायपर आणून द्या. तिथं पाहिजे मा भाऊ गेल्याबरोबर डायपर आणून देते का नाही हिच्यासाठी. हो ते जास्त नको लावून ठेवजो बाबा, ते बसते. नाही मी बरोबर करतो आई. तू आजच येशील का मग? अरे संतुले, मी आजच येईन, नाही तर काय तर मी कायले राहू सोडून देतो आणि तिकडूनच मी ऑफिसला जातो. संध्याकाळी येतो मग मी कायले राहिले जातो. मी कायले राहू? नाही जर करतीन जबरदस्ती तर राहून जाजो एक रात. नाही मी नाही राहत, एक रात्रही नाही राहत. मी येऊन जातो. मी सुट्ट्या नाही पाडता येत मला आता. बर ठीक आहे. हो गेली बापा मोठ्या तानातानाने. आई तुम्ही मला कच्चत देता आणि टायमावरच देत नाही. करून माझी आई सुग्र नाही आणि माझी वहिनी सुग्र नाही. मला साजरं करून घालतीन, टायमावर करून देतीन. मी आता हालत सुधरन. तुम्ही मला कमजोर केलं, असं तसं मार बोलली बापा. गेली दिल्लं नेऊन शांतुल्यानं. जाऊ दे, आता तिथं भेटत नसून बाईले चांगलं. ठीक आहे, शांतुला राहील मग रातभर. नाही राहणार म्हणे, नेऊन देतो म्हणे. आणि तिकूनच ऑफिसमध्ये गेला असता, घरीच येईन म्हणे संध्याकाळचा. येईनच आता तो घरी. अरे राहिले पाहिजे होतं बट्यानं. सासूरवाडीला गेला एवढ्या दिवसात, तर एक रात्र राहिले काय होत होतं. तर ते म्हणतीन तर राहीन ना. आणि मी म्हटलं जबरदस्ती करून तर राहून जाजो. नाही आई म्हणे मी राहतच नाही म्हणे. ठीक आहे बापा म्हटलं, मग येऊन जाजो. अमाय हो, तुला सांगतच राहिलं काय बाई. तू चिमणी गेली मामाच्या घरी, आई बी गेली. मामाच्या घरी गेली. मामा आलते का नेवाले? मामा नाही आलते, तू त्या बाबांना नेऊन दिलं. मला नाही नेलं. मला काऊन नाही नेलं? मी बी जात होती ना. तू शाळा होती ना म्हणून नाही नेलं तुले. कधी येईन आता आई आणि चिमणी? येईन ना. आता तुला काय फिकर आहे? मी हा ना. काय पाहिजे तुला सांग, काय बनवून देऊ आता? त्यासाठी काय बनवू? सांग. मला चिमणी पाहिजे, लाड करायला पाहिजे मला. येईन चिमणी. आता काय तिथंच राहीन का हमेशा? येईन ना. आता तू सांग तुला काय खावायचं आहे? मी काय नाही खात आता. मला काय नाही पाहिजे. मला सांगितलं का नाही जाते म्हणून? सांगितलं नाही ना, काय नाही. मी शाळेतच नाही गेली असते. मी बी गेली असते आई सोबत. बाई राधा, चल मग वावरात जाऊ आपण. मस्त जांभुळा आणू. हा चालतं का? चाल बरं. मस्त जांभुळे पिकले झाडाले. चल. हो बाई, लोय पिकल्या. काढत झालं झाड. चल मस्त घेऊन येऊ आपण झोपून. एक साडी घेऊन घे. तू अशी धरजो. हे कुसुम, चल तू बी. दोघ्या जणी इकून तिकून धरजा साडी आणि मी वरतून पाडन मस्त. हो चला बरं. आता काही स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नाही. आणि शांतुला ये वाचायचा. चला मस्त जांभळच आणू. हा चला चला तात्याजी, मस्त जांभळं आणू. राहून जा जवाई बापू, एक रातभर तर राहून जा. मग जा उद्या सकाळी. हो ना, राहून जा ना. हो ताई रातभर एवढं म्हणून राहिली आई तर. नाही मामीजी, माय नाही जमत. सुट्ट्या नाही भेटत मला. आता नाही भेटत मला सुट्ट्या. नाही राहू शकत मी. आता घेवायला येईन का नाही शोभाले, तवा राहीन लागन तर. हो 2-3 महिन्याच्या बाद येऊन जा. हो येतो मी. चला मामीजी, निघतो मग. ठेवा आता, लक्ष ठेवा आता.
आमच्या चिमणीवर तुमच्या पोरीवर. हा, तिले खाऊ पिऊ घाला चांगलं. कमजोरी येऊन गेली म्हणते तिचं पोट मारते म्हणते तिथं. तर आता तुमच्या घरी आणून दिलं तर आता चांगलं खाऊ पिऊ घाला तिले, चांगलं ठेवा लाडानं लाडोबानं. हो जावाई बापू, ठेवतो, चांगलं ठेवतो. तुमच्याही पोरीले माय पोरीले. ठीक आहे, मग निघतो मी. हो, तर राहिले असते तर ठीक. आता तुम्ही घाई करून राहिले तर काम आहे म्हणता तुम्हाला तर. हो मामीजी, राहिलो असतो मी, पण सुट्ट्या नाही भेटत म्हणून होय. हो हो, ठीक आहे. एवढी बॅग घेऊन आली काय? हो, काय लय मोठे कपडे आणू काय? 2-3 साड्या आणल्या फक्त, आणि हिचे कपडे बस. काय खूप सारे लग्न लग्न आहे काय तर भारी भारी कपडे आणू? आता जास्त दुसतच पाहिजे बाई शोभा कपडे. आता बरसात लागन, व्हायला नाही कपडे तर मग काय करशील? तर 3 साड्या आणल्या नाही तर 2 दिवसात नाही वाढणार का एक साडी? आणि हिचे बारीक बारीक कपडे आणले होते वाढते. काही एकदम लागलीच नाही बरसात. उन्ही तपते जराशी, पंख्याच्या खाली तर व्हायतेच रातभऱ्या होते. आता बसू दे मला, आई जराशी थकली मी. सकाळी उठली, इले मालिश तर मासासूनच करून दिली, अंग धुवून दिलं मी, जेवली, अंग पाय धुतलं, हे पॅकिंग, थकली मी. आता बसतो जराशी मी आता. हो बस तू आता, त्यासाठी मस्त चहा मांडतो अद्रकचा. हो ठीक आहे, मान. आई काय हो आई, गरमी होय का काय होय? मा घरी तरी जास्त गरमी नाही होत, पण इथं तर गाडीच गरमी होते बापा. हो, तर गरमी नाही होईन तर काय होईन? तर अजून पाणी नाही आला, आणि ऊन पाय बरं हे किती तपून राहिली. हो ना, कधी येते पाणी ना कधी नाही. तर आई दे बरं मला वहिनीची एखादी गाऊन. ही साडी ना तर चिडचिड लागते बापा इथं. तिथं तरी जमून जाते, एवढं गरम नाही लागत, पण इथं साडीवर तर राहणं नाही होत. दे बरं एखादी गाऊन, नाही ती वहिनीची असन तर घालून घेतो. तिची ते काय आता, हो आहे घे म्हणा, 2-4 आहे तिच्यापाशी, पण ते काही म्हणन तर मग काय म्हणन? कपडेच होय, कपडे घालायला काय होते? आता नंदा भावजा काय ना बहिणी बहिणी काय एकच मानल्या जाते, सारख्याच आहे ना. चांगलं राहिलं तर मग माई वहिनी तर चांगलीच आहे ना. ते तेव्हा शांताबाईनं फोन केला होता म्हणून तशी वागली वहिनी, पण तशी तर चांगलीच वागते. दे दे वहिनीचं एखादी गाऊन, काही नाही होत. हो देतो, थांब, ये इकडे तिच्या खोलीमध्ये देतो तुले, काढून घालून घे आणि तिने ठेव तिथं सोफ्यावर. हो चाल बरं, दे एखादी गाऊन मस्त घालून घेतो. ओ आले वाटते. ओ अरे बाप रे, छोटूसा बाई, किती छान आहे बाईची मुलगी. छान आहे, गोड आहे दिसायला, दादापेक्षा पण गोड आहे, छान आहे दिसायला. आई मी आले, बाई मी आले. आले ये. कशी दिसतो वहिनी मी? गरमी गाडी होत होती वहिनी, म्हणून तुमची गाऊन घेतली घालून. माझी गाऊन कशाला घातली तुम्ही? कशाला घातली माझी गाऊन? मी म्हटलं होतं का माझी परमिशन घेतली का तुम्ही? घेतली का माझी परमिशन? का घातली माझी गाऊन? मी माझे कपडे कोणाला घालू देत नाही. आई तुम्हाला तर माहित आहे ना, माझ्या कपड्याला डाग सुद्धा लागला ना मला सहन होत नाही. कोणी हात सुद्धा लावला ना माझ्या कपड्याला मला सहन होत नाही. आई तुम्हाला माहित असल्यावर तुम्ही का घालू दिली त्यांना माझी गाऊन? काय झालं वहिनी, घातली तर एकमेकीचे कपडे घातले तर काय होतात? मला मी गाऊन आणली ना, माझ्यावर गाऊनच नाही, आणि साडी घालतोय, तिथं मी साडीच घालते. खूप गरमी झाली म्हणून आईने म्हटलं दे वहिनीची गाऊन एखादी. तर तुम्ही एवढे भडकल्या, गाऊनच घातली तुमची. तर ती फक्त माझी गाऊन नाही आहे, माझं स्टेटस आहे ते. समजलं का तुम्हाला? कपडे काय असते आपल्यासाठी, आपल्यासाठी आपले कपडे काय असते हे तुम्हाला काय माहित? आपल्या कपड्याहून आपलं स्टेटस समजले जाते. तर तुम्हाला काय एवढं एवढं ज्ञान असणार? आई तुम्ही का दिली त्यांना माझी गाऊन घालायला? मी तर नाहीच म्हणत. आईला काही नको बोला वहिनी, आई तर नाहीच म्हणत होती. मॅच म्हटलं वहिनी, आता बहिणी बहिणी आता सख्या बहिणी सख्या राव, चुलत राव, बहिणी बहिणी एकमेकीचे कपडे घालत नाही का? तर मग तसंच मॅम म्हटलं बहिणीचे गाऊन घातल्यानं काय होईल म्हटलं. वहिनी तर काही नाही म्हणणार म्हटलं, म्हणून मी घातली. वहिनी तुम्ही एवढ्या नको भडका, मी काढून ठेवतो. नको, काही गरज नाही, धुवून देतो ना वहिनी, मी धुवून देतो तुम्हाला गाऊन. माझी चुकी झाली, मला वाटलं का बा आता चुकीच झाली मायवाली, मी याच्या पुढे नाही घालणार, मी धुवून देतो तुम्हाला. नको मला धुवून माझे कपडे. आई तुम्हाला तर हात लावू देतो का मी माझ्या कपड्यांना? मी स्वतः माझे कपडे धुते. माझ्या कपड्याला कोणी हात लावलेला मला चालणार नाही. आणि आता ताई तुम्ही घातली ना ती गाऊन, आता तुम्हीच ठेवा, ती घाला तुम्ही. वहिनी काय काय मग बाटली काय गाऊन तुमची? मी आता झाला ना सव्वा महिना झाल्यावर बी तुम्हाला माझ्या बाट येते काय? बाटली थोडी, आता मी घातलीच बाबा, फक्त धुवून देतो म्हणलं. आता जेमतेम घातली नाही, इकडे आली का दिवसभर रातभर घालून नाही ठेवली तुमची गाऊन. बाटली त्याचा विषय नाही, ते मला समजतच नाही काय बाटणं असते काय असते ते मला नाही समजत. पण माझे कपडे मी कोणाला घालू देत नाही. तुम्ही माझ्या परमिशन शिवाय घातलीच कशी माझी गाऊन? आता ठेवा तुमच्या जवळ ती गाऊन. पाय मी म्हटलं होतं ना शोभा तुले नको घालू तिची गाऊन, तू ऐकली नाही. दे दे सगळी वागते वहिनी माझं. हा तिच्या कपड्याला मला हात नाही लावू देते, काढूही नाही, काढूही नको म्हणते. ते येते तिचे कपडे काढून घडी करून इस्त्री करून ठेवते ती. तू मागतली
आई आता मला काय माहित, पण वहिनी तर एवढ्या चांगल्या वागत होत्या ना, आता काही अचानक काय झालं वहिनीले? फक्त गाऊनच तर घातली म्या, काही सोनं चांदी तर घातलं नाही बाबा द्यायचं. त्या भावाच्या ना झाली त्याची सारे लोन काढले त्यानं, भरले नाही. तिच्याजवळ फोन ये शिवाय दे, तर ते लोन तिनं भरले काम करू करू. पैसा एक बी वाचला नाही. घर घेऊन घेतलं, अर्धा त्या बापानं दिला, अर्ध तिने देवाचं आहे. मी देईन म्हणे बाबा अर्ध, घ्या म्हणे. घेतलं तर त्याच्यासाठी ते चिडचिड होते ते. तर आता घे घातली तू, घाल आता, ते घेणार नाही आता ते. असं काय? मला नव्हतं माहिती बापा एवढं घरानं, नाही तर मी आलीच नसती. तुले तर म्हणू मी फोनवरच, राय व कशी बी कर व तुझी सासू करते कर व जवाई बापू आणूनच टाकते, तुझी सासू करूनच घालते. तुले माज आला होता, आता आली तर राय आता, पण तिच्या वस्तूले हात नको लावू कायलेच. बरं झालं बाबा आई, समजलं मला आल्याबरोबर. मी आता वहिनीच्या एकही वस्तूले हात नाही लावणार बाबा. बोल ना शांता, बोल ना, बोल बोल. नाही नाही, काम गिम नाही आहे, झाले काम झाले. चहा पाणी घेऊन बसली हाव, ते तात्याजी बी आहे. बोल ना. काही नाही आहे, असाच फोन करून राहिली मी. शोभा काही बोलते का तुले? जास्त वाचरट सारखी बोलत असन तर सांग मला, मी येतो तिची उधळतो आणि तुले बाबा तात्याला घेऊन येतो इकडे. नाही हो, काही नाही बोलत. शोभा तर गेली माहेरी, आज सकाळीच नेऊन दिलं शांतुल्यानं तिले. काय माहेरी गेली? काऊन जात नाही म्हणे ना? हो नाही जात म्हणे. आता मले कच्चच देता, मले टायमावर देत नाही, माझी गैरसोय करता, मले कमजोर करून टाकलं. मा लेकराचं पोट मारते, माय पोट मारते. मी चालली आता आईच्या घरी. तिथं माझी वहिनी सुग्र नाही, माझी आई बी सुग्र नाही. मला साजरं सुजरं करू करू चारतीन, टायमावर देतील. मी चालली जाय म्हणलं. शांतुला नाही म्हटलं, जाय, नेऊन दिलं त्यानं. असं काय? तिथं चांगलं भेटन बसल्या ठिकाणी जाग्यावर टायमावर, आणि चांगलं तेला पूर्णाचं नाही. हो आता 3-4 महिने येत नाही म्हणे. शांतुल्या तर म्हणे 12 महिने येऊ नको म्हणे. ते म्हणे नाही, मी कायले 12 महिने राहीन म्हणे. 3-4 दिवसात 3-4 महिने येत नाही म्हणे. आता 3-4 महिन्यात येईन म्हणे. मग राय ना म्हणा तिथंच 12 महिने. पोरगी चांगली बोलेवरी खायवरी. हा हो म्हणे शांतुले तसाच म्हणे. हो जांभळं आणायला गेलती. हे राधा तिची आई गेली का नाही, शोभा गेली का नाही, तर राधा लढत होती. तर तात्याजी म्हणे चल बाई म्हणे जांभळं तोडू म्हणे. तर मग ते संबलली राहिली, तर जांभळं गिंबळं तोडून आणले वावरातून. लय आला का शांतुले? मग गोष्ट बदलून टाक. हो हो गेलती, आली हो तात्याजी बी. शांतुला आला ना, आता ड्युटीहून आला तो. आता चहा घे मांडतो त्याच्यासाठी. मान ठीक आहे, मग ठेवतो. हो ठेव. काहून नाही मी आलो तर काहून फोन ठेवून दिला? बोल ना. हे कोण होतं? कांताबाई का शांताबाई? आता त्यासाठी चहा नाही मांडा लागन काय म्हणून फोन ठेवली, नाही तर बोलत होती. आता बोलत बसली असती तर तूच म्हणला असता काही फोनवरच बोलून राहिली, मी आलो तर चहा नाही मांडत. धुय हात पाय, चहा मांडतो त्यासाठी. हो मान. आणि खाय जांभळं खाय तोपर्यंत. हात पाय धुणे जांभळं खाय पाय, आपल्या वावरातले आणले. राधा राहायच नाही, मले काऊन नेलं आईनं अशी करे. आता नेल तर मग आम्ही तिले वावरात जांभळं गिंबळं आणले. घे खाय, मस्त गोड गोड आहे. ठीक आहे, तू चहा बनव आई, मी हात पाय धुतून खातो 2 चहा पितो. हा कायचा डाग लागला हा सोप्यावर, पिवळा? ओ माय गॉड, हा तर लेटनचा डाग आहे. आई बाई चला या लवकर इकडे. आई बाई. काय झालं? काहून वरतून राहिली जोरजोरात तू? तुम्हाला बोलावलं का मी? तुम्हाला बोलावलं का? काय झालं बाबा आता? काहून काय झालं? काय रोखानं बोलता माझ्या संग आई? अन बाई ताई, तुम्हाला समजत नाही का शोभा ताई? हे काय होय हे? ह्या सोफा नवीन सोफा खराब केला. इथे डाग लागला, इथे लेट्रिनचा डाग लागला इथे. तेवढे समजत नाही का? घाण करायला आला का तुम्ही माझ्या घरी? गंदगी करायला आला का तुम्ही माझ्या घरी? हो, तो चिमणीले तिथं लेटवलं होतं का नाही, तर तिनं केली होती तिथं. तर पतला कपडा होता, चड्डी पतली होती तिची, म्हणून त्या सोफ्यावर लागला डाग. मी पुसाचा प्रयत्न केला पण ते कधी साफच नाही झालं. चांगला लागून गेला त्याला डाग. तुम्हाला तेवढे नाही समजत काय शोभाताई? लहान मुलांना डायपर घालायचं असते. तेवढे नाही समजत तुम्हाला? तुम्ही शिकल्या किती काय तुम्ही? तिथे तुमच्या सासरी तिथे तर खूप ज्ञान देता सर्वांना. तुमच्या सासूला टोचू बोलता, आणि तुम्हाला एवढी साधी गोष्ट नाही समजत? किती महागाचा सोफा आहे हा. विचारा तुमच्या भावाला किती महागाचा सोफा आहे हा. नवीन घरामध्ये नवीन आम्ही सोफा घेतला आणि तुम्ही येऊन याचा बँड वाजवला पुरा. आता मला नाही माहित बाबा, मला ध्यान नाही पडलं माया सोफ्यावर करन ते म्हणून. तर आता राहू दे, काही नाही होत, आपण क्लीन करून टाकू. तुम्ही चुप राहा. तुमचे लोन भरू मी थकले. लोन भरू थकले, तरी पण लोन तुमचे क्लिअर नाही झाले आहे. आणि राहू दे म्हणता, तुमच्यावर म्हणजे तुमच्यावर बोजा नाही बसून राहिला ना, म्हणून होय.
अगर तुमच्यावर बोजा बसला असता ना तेव्हा तुम्ही पण संतापले असते, समजलं का? तुम्ही लोन काढताच आहे, मी भरतेच आहे, घराचं लोन अजून माझ्या डोक्यावर आहे अर्ध तर ठीक आहे बाबांना दिलं, तुम्हाला तर काही लेणं देणंच नाही ना मुलीच्या भविष्याची ना स्वतःच्या भविष्याची, काहीच नाही. काय ते घडी घडी लोन 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 करून राहिली. आता झाली मान गलती, झाली चूक मान. ठेचते लावशील का आता घडी घडी? हा काय हो तेच ते बोलतं काय हो, झालं ना संपलं ना आता. नाही राहिलं तिचं लक्ष, लागून गेला डाग. आता काय करायचं? आता असं गंध ठेवायचं का घरामध्ये? आता फेकायचा आणि अजून दुसरा नवीन आणायचा. आला ना खर्च? आई मी काय म्हटलं होतं तुम्हाला, ताईला बोलवू नका, त्यांना येऊ नका देऊ, नाहीतर मग खर्चच वाढेल आपला. वाढला ना खर्च, एकतर माझी गाऊन त्यांनी खराब केली. एवढी महागाची ब्रँडेड कपडे माझे असते ते त्यांनी खराब केली, आणि आता हा सोफा आल्याबरोबर खर्च सुरू झाला. अजून माहित नाही अजून 2-3 महिने किती खर्च होणार आहे. फेका काय लागते आता? थांब ना, मी देतो ना त्याचा डाग काढून बरोबर तो. त्यांच्यानं नाही निघाला तर तुमच्यानं काय निघणार आहे तो डाग? आणि मुलांच्या लेखनचा एवढा कडा डाग राहते ना, निघत नसते तो. मला एक मुलगी आहे म्हणून मला माहित आहे, आणि मी माझ्या मुलीला कसं वागवलं ते पण तुम्हाला माहित आहे. आपल्या घरामध्ये लहान मूल होतं, पण लहान मूल आहे असं वाटत नव्हतं. त्याला हर 3 घंट्यानं मी तिचा डायपर चेंज करायची, मी तिचे कपडे मी चेंज करायची. ह्या तर जसं एक वेळा आंघोळ केली त्या मुलीला, बस त्याच कपड्यावरती दुसऱ्या दिवशीपर्यंत असते. आणि डायपर वापरत नाहीत, त्या वापरला पाहिजे. एवढा खर्च पाहता ना तुम्ही, तर मुलं जन्मालाच नाही घालावं. आता जास्त नको बोला ना वहिनी, खर्च जन्माला नाही घालावता खर्च का तुम्ही कराल का मा पोरीचा? काय तुम्ही करा, मी कशाला करू तुमच्या पोरीचा खर्च? तुम्ही जन्म घातले, तुम्ही करा. माझ्यासाठी घातला का तुम्ही 2-2 मुली जन्म? माझ्या मुलीचा खर्च मी केला. आता माझ्या घरात अशी गंदगी दिसली नाही पाहिजे, आताच सांगते मी. शोभा बाई, बोल बापा, तू बोल आता. वहिनी तर बोलली, आता तूही बोल दादा मध्ये. नाही तिचं बरोबर आहे ना आई, बरोबर नाही का? किती मेहनतीनं ते घर करते, घरादारासाठी करते, आणि खराब झालं तर कोणालाही राबता येईनच ना. हो शोभा, मेहनत घेते होते घरासाठी, लय मेहनत घेते. ते बाबा नाही म्हणत होते, पण तिनं मागं लागून बाबा भेटून राहिलं सस्त्यात, घेऊन घ्या बाबा, अर्ध मी करतो असं करून तिनं घर घेवायला लावलं. आणि घरामध्ये एक चीज अशी सजून ठेवते, आणि रोज साफसफाई करते. मान झाली तर मी करतो, मान नाही झाली तर ते करते, तर तिले तर संताप येईनच. हो आई बरोबर आहे. पाटीलही रागाला काय आता काय करू? मी पोरीलाही बोलू शकत नाही, सोनीलाही बोलू शकत नाही, मी काय करू? तू सांग, मी कोणाला बोलू आता, आणि कोणाच्या ऐकून मी भाग घेऊ? राहू दे ना आई, जाऊ दे ना. तू कोणालाच नको बोलून, कोणाच्या चिकून भाग नको घेऊ. ह्या डाग कसा निघत ते पाय, आणि मग मी उद्या येता चिमणीसाठी डायपरचं पाकिट घेऊन येईन मोठं.